बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलाव करावा, याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अहमदपूर अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावरती सलग 6 तास रस्ता रोको करण्यात आला। आणि आता शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विनंतीनंतर वारंवार विनंती केल्याच्या नंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र याच केजच्या तहसील कार्यालयामध्ये आता आंदोलकांनी ठिय्या मांडलाय। दरम्यान या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र हे आंदोलन जे आंदोलक आहेत ते मागे घेण्यास तयार नाहीत। यामुळे आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासकीय अधिकारी या संदर्भात आता कशा पद्धतीने आंदोलन हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला याच केजच्या तहसील कार्यालयामध्ये 2 IPS अधिकारी, एक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि प्रशासकीय यंत्रणेतील अनेक अधिकारी देखील उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।